वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथील सीडीएट कंपनीतील कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले असून हे आंदोलन गेल्या 14 दिवसांपासून सुरू आहे। नियमानुसार पगारवाढ, ग्रॅज्युइटी, बोनस, पेमेंट स्लिप, डीएस यांसह सुमारे 20 मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात पुरुष व महिला कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून येत असून प्रहार नेते जयकुमार बेलखेडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। दरम्यान आंदोलनस्थळावरून प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधण्यात आला असून त्यांनी लवकरच कामगार मंत्र्यांसोबत बैठक घेऊन कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे। तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। प्रहार सीडीएट कामगार संघटना आहे कामगारांची। या संघटनेने कंपनीला वारंवार लेटर दिलं। कंपनीच्या जे नियमानुसार म्हणजे शासनाच्या नियमानुसार पेमेंट वाढ, पेमेंटची स्लिप भेटत नाही। 15-15, 20-20 वर्ष झाले महिलांना। 25 वर्षापासून इथं रेग्युलर कामगार आहे, त्याला 12-13, 15 हजार रुपये पेमेंट देते। काय झालं का ह्या कंपनीचा जो मालक आहे या रोजगारांना, कामगारांना पूर्ण तानाशाही मालकाची चालू आहे आणि त्या तानाशाहीच्या माध्यमातून कामगारावर अन्याय होत आहे। त्या अन्यायासाठी हे सीडीएट कामगार प्रहार संघटना हे संघटना लढण्यासाठी उतरलेली आहे। कारण की स्वतःहून कंपनीने लॉक लावलेला आहे गेटला, म्हणून कामगार बाहेर बसलेले आहे। कंपनीला शांत मार्गाने बसलेला आहे, पण कंपनी अजून कुठल्या पद्धतीचे आपले डोळे उघडले नाही। आम्ही साखळी आंदोलन करू, त्याच्यानंतर नाही झालं तर तीव्र आंदोलन होण्याचे चान्सेस आहे। आम्ही आमच्या इथल्या ज्या कामगार मंत्री आहेत त्यांना लेटर दिलं, कामगार कमिशनर आहे त्यांना लेटर दिलं, सह आयुक्ताला लेटर दिलं। कंपनी मालक अजून आला नाही, पण कालच्या तारखेला कंपनी मालक 27 तारखेला येऊन गेलेला आहे आणि आल्यावर 27 ला येऊन गेलेला आहे आणि त्यांनी पूर्णपणे तिथे येऊन बी तानाशाहीचे शब्द वापरून गेलेला आहे। मग शेवट म्हटलं का त्यांनी मागण्या आम्ही पूर्ण करू, विचार करू, पण जवळीक आमच्या पण कंपनी आमच्या मागण्या नंतर बी पूर्ण नाही झाल्या।